तर आज आपण मस्त अशी झणझणीत मिसळपाव थाळी बघणार आहोत। रेसिपी अगदी सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मराठी सुगरणमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपण मटकी उकडून घेऊया। मी इथे 1 वाटी मटकी घेतली आहे। स्वच्छ धुवून आपण शिजवून घेऊया। 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे मटकीला। यामध्ये तुम्हाला जेवढा कट हवा त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाकून घ्या। यामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकून घेतलं आहे। अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे आणि अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं आहे। आता आपण कुकरला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला मटकीच्या। आता इथे आपण एक छोटंसं वाटण करून घेऊया। इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे, एक टोमॅटो घेतला आहे, थोडीशी मुठभर कोथिंबीर घेतली आहे, 1 चमचा जिरे घेतले आहे, 1 चमचा अद्रक लसूण मिरची पेस्ट घेतली आहे आणि अर्धा वाटी खोबऱ्याचा कीस घेतला आहे। तर आता सर्वात आधी आपण हे भाजून घेऊया। तर यामध्ये मी 1 चमचा तेल टाकून घेते आधी। आता यामध्ये आधी आपण कांदा टाकून घेऊया। कांदा आपला व्यवस्थित असा सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे। मी इथे एक मोठा कांदा घेतला आहे। तर इथे आपला कांदा आता व्यवस्थित असा सोनेरी रंगावर भाजून झाला आहे। आता इथे आपण खोबरं टाकून घेऊया। खोबरंही व्यवस्थित असं चांगलं भाजून घ्यायचं आहे कांद्यासोबतच। आता इथे खोबरंही आपलं तांबूस रंगावर चांगलं भाजून झालं आहे। यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया। थोडेसे टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला फक्त परतून घ्यायचं आहे। जर तुमच्याजवळ अद्रक लसणाची पेस्ट नसेल तर ह्या स्टेपलाच तुम्ही अद्रक लसूण आणि मिरची भाजून घेऊ शकता। माझ्याकडे अद्रक लसणाची पेस्ट बनवलेलीच असते, त्यामुळे मी तीच टाकून घेतली आहे। आता आपण गॅसची फ्लेम बंद करून घेऊया। असा मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आपल्याला सोनेरी रंगावर। आता हे वाटण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। तर इथे आपलं वाटण आता थंड झालं आहे। आता आपण याला मिक्सर जारमध्ये काढून घेऊया। आता ह्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊया आपण। जिरेही मी ह्यातच टाकून घेते 1 चमचा। आता ह्याचं पाणी टाकून आपण बारीक असं वाटण करून घेऊया। तर अशा प्रकारे आपण असं बारीक वाटण करून घेतलं आहे। यामध्ये आता कोथिंबीर टाकून थोडंसं आपण फिरवून घेऊया बंद चालू कर। तर अशा प्रकारे आपलं वाटण तयार झालं आहे, तुम्ही बघू शकता। असं बारीक वाटून घ्यायचं आहे। ते इथे आपलं कुकरही थंड झाला आहे। आता आपण मटकी बघून घेऊया। आपली मटकी मऊ शिजली आहे बघा। आता आपण फोडणी देऊन घेऊया। तर सर्वात आधी आपण हे मटकीतलं पाणी काढून घेऊया। ह्या मटकीच्या पाण्याचा आपल्याला कट बनवायचा आहे। आता हे पाणी आपण साईडला ठेवून देऊया। आधी आपण मटकी फ्राय करून घेऊया तेलामध्ये। इथे मी 1 चमचा तेल टाकून घेतला आहे, एक अर्धा चमचा जिरे टाकून घेतला आहे। जिरे आपले चांगले फुलले की यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। यामध्ये 1 चमचा मी कांदा लसूण मसाला टाकून घेते। अर्धा चमचा काश्मीरी पावडर टाकून घेतली आहे आणि अर्धा चमचा धना पावडर टाकून घ्यायची आहे। आता यामध्ये आपली मटकी टाकून घ्यायची आहे सर्व। आपण शिजवताना मीठ टाकलं होतं, त्यामुळे अंदाज घेत मीठ टाका तुम्ही, कारण मटकी शिजवताना आपण मीठ टाकलं होतं मटकीमध्ये। यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेते, पाव चमचा। 1-2 मिनिटासाठी मटकी आपल्याला फक्त परतून घ्यायची आहे।
कारण आपली मटकी शिजलेलीच आहे, त्यामुळे फक्त आपल्याला तेलामध्ये थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे मटकी ना. आता गॅसची फ्लेम मी बंद करते आणि एका बाउलमध्ये मी मटकी काढून घेते. मटकी आपल्याला काढून घ्यायची आहे सर्व. मटकीची भाजी तयार झाली आहे, ही आपण साईडला ठेवून देऊया. त्याच पॅनमध्ये मी ते 2 चमचे तेल टाकून घेते आणि यामध्ये जो आपला वाटलेला मसाला आहे तो टाकून घेऊया. वाटण व्यवस्थित चांगलं भाजून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. 2 चमचे मी कांदा लसूण मसाला टाकून घेतला आहे. 1.5 चमचा काश्मीरी पावडर टाकून घेते. 1 चमचा धनेपूड टाकून घेते. ही धनेपूड मी घरीच बनवलेली आहे आणि कांदा लसूण मसालाही माझा घरचाच आहे, त्यामुळे मिसळ पावाला कांदा लसूण मसालाच वापरायचा. त्याच्याने मिसळ आपल्या खूप सुंदर चव येते. आता हे वाटण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आपल्याला कोणताही मसाला टाकण्याची गरज पडत नाही. मी कढीपत्ता टाकायची विसरली, तर कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आपल्याला. फोडणीतच कढीपत्ता टाकायचा आहे, पण व्यवस्थित असं भाजून झालं आहे वाटण आता आपलं. आता यामध्ये जे आपलं मटकीचं जे पाणी आहे कट, त्याचाच आपल्याला कट बनवायचा आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दुसरंही पाणी टाकू शकता. तर आपलं मसाल्याचं भांडं धुवून मी 1 ग्लास पाणी टाकून घेते. गरम पाणी टाकायचं आहे. कोणत्याही तरीच्या भाजीला गरम पाणी टाकल्यामुळे तिला चांगली तरी येते. मी गरम उकळतं पाणी टाकलं आहे 1 ते 1.5 ग्लास, कारण कट आपला हा पातळच असतो. 10 ते 15 मिनिटासाठी चांगली उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला. आता आपल्या कटाला चांगली उकळी आली आहे दणदणून. आता याला झाकण ठेवून बारीक फ्लेमवर याला 10 ते 15 मिनिटं चांगले ते उकळून घ्यायचं आहे व्यवस्थित. तिथे आपले 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकण खोलून बघूया. कटाला आपली मस्त अशी तरी आली आहे. मी गॅसची फ्लेम बंद केली आहे. आता यावर आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि गरमागरम सर्व करायला घेऊया. तर सर्वात इथे आपण कट काढून घेऊया. यामध्ये मी 1 चमचा मटकी टाकून घेते. यामध्ये आपण फरसाण टाकून घेऊया. बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया. थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. इथे आपली सुकी मटकी ठेवूया. तर इथे मस्त आपली गरमागरम मिसळ पावची थाळी तयार झाली आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी मराठी सुगरणला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एक नवीन व्हिडिओसहित पुन्हा आपण भेटू. तोपर्यंत धन्यवाद.